हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए नजर डालते हैं आज की अहम खबरों की तरफ। नांदेड़ के सरकारी हॉस्पिटल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बताया गया है कि 1850 सैंपल्स की जांच की गई, जिसमें 8 पॉजिटिव मरीज पाए गए हैं। इनमें 5 पॉजिटिव शहर नांदेड़ से ताल्लुक़ रखते हैं, जबकि 21 मरीज सेहतयाब होकर मकानात को लौट चुके हैं। अभी तक नांदेड़ में कोरोना से सेहतयाब होने वालों की तादाद 88,548 है। कोरोना अपडेट में बताया गया है कि जिले नांदेड़ के सरकारी और खानगी अस्पतालों में अभी 171 कोरोना पॉजिटिव एक्टिव मरीज जेर इलाज है। इनमें 4 की हालत नाजुक बतलाई जा रही है। कोरोना वबा के दौरान चंद महीने कबल रियासती हुकूमत से शहर की तरक्की के लिए 50 करोड़ रुपये नांदेड़ शहर के सड़कों के लिए मंजूर कराने के बाद हुकूमत ने शहर में ज़ेर अल्तवा मुतअद्दिद तरक्याती कामों के लिए नांदेड़ बल्दिया को 100 करोड़ का खुसूसी फंड सरपरस्त वजीर अशोक राव चौहान ने मंजूर करवाया है। शहरी तरक्याती वजीर एकनाथ शिंदे ने इस खुसूसी फंड को मंजूरी दी है। इस फंड से शुरू होने वाले काम म्युनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से ही किए जाएंगे। बीजेपी हुकूमत के दौरान नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन को हुकूमत की तरफ से कोई माली मदद नहीं मिल रही थी। इसके नतीजे में शहर की तरक्की तातिल का शिकार हो गई थी। लेकिन पिछले साल महाविकास आघाड़ी हुकूमत बरसरे इख्तिदार आई। साबिक़ा वज़ीर आला अशोक राव चौहान को रियासत के महकमा तामीरात आमा और ज़िला सरपरस्त वज़ीर का ओहदा सौंपा गया था। इसके बाद वो तरक्याती कामों के साथ आगे बढ़ते हुए शहर में तरक्की की पसमानदगी को पूरा करने के लिए इजाफाई फंड्स को मंजूर करवा रहे हैं। 100 करोड़ के इस फंड से शहर के मुख्तलिफ इलाकों में सड़कों की तामीर समेत मुख्तलिफ तरक्याती काम मुकम्मल हो जाएंगे। नांदेड़ की आवाम ने इतने बड़े फंड की फराहमी पर जिला सरपरस्त वज़ीर अशोक राव चौहान और रियासती शहरी तरक्याती वज़ीर एकनाथ शिंदे का शुक्रिया अदा किया। नांदेड़ के ताजिर दीपक प्रेम चंदनानी का MIDC इलाके में एक गोदाम मौजूद है। इस गोदाम में बड़े पैमाने पर रेडीमेड कपड़ों का ज़ख़ीरा मौजूद था। गुज़िश्ता 16 मार्च को गोदाम में चोरी का वाक़या पेश आया था। चोरों ने वहां से रेडीमेड कपड़ों का ज़ख़ीरा, 2 कंप्यूटर, वाईफाई, पेन ड्राइव और नक़द 500 रुपये चोरी कर लिए थे। गोदाम के मुलाजिम इरफान अली खान की शिकायत पर ग्रामीण पुलिस स्टेशन में चोरी का मुकदमा दर्ज किया गया था। जिला SP प्रमोद शिवाड़े की हिदायत पर ग्रामीण पुलिस ने तहक़ीक़ात करके मुलजिम दिगंबर धमाल साकिन वागला, नामदेव मुंडे साकिन कोठा, नरसिंह आहूजा साकिन खदीम मोंडा, सरवाजी गायकवाड़ साकिन हड़को, यादव चौहान साकिन लोहा इन्हें हिरासत में लेकर इनके कब्जे से चोरी शुदा तकरीबन 19 लाख रुपये का माल बरामद किया और साथ ही चोरी के लिए इस्तेमाल करदा टेम्पू भी पुलिस ने बरामद कर लिया है। कोर्ट के अहकामात पर सिडको पुलिस ने गोदाम मालिक को ये माल लौटा दिया है। पुलिस की इस कारकर्दगी पर ताजरीन ने पुलिस की सताइश की। माझं नाव दत्तराम प्रल्हादराव पवार आहे। मी मुंबई येथे 2018 पोलीस भरती प्रतीक्षा यादीमध्ये आहे। माझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालेले आहे। अद्याप आम्हाला नियुक्तीपत्र मिळालेलं नाही आहे। आज जवळपास या कोरोना महामारीमुळे 3 वर्षापासून भरती झालेली नसून आम्ही 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहे शासन दरबारी। तुमच्यासोबत अशी किती मुलं आहेत? आमच्यासोबत जवळपास महाराष्ट्रातील 800 विद्यार्थी आहेत सर। पुढची तुमची भूमिका काय आहे? जर तुम्हाला भरती नाही केलं तर तुम्ही काय करणार? जर आम्हाला नियुक्तीपत्र नाही दिलं तर आम्ही डेल्टा प्लस च्या बाबतीतले आजपर्यंत आलेले रुग्ण 21च आहेत। त्यामुळे आपण ज्याला म्हणतो की अतिशय ज्याला रिप्लेसमेंट ऑफ व्हायरस झालं का, किंवा पूर्वी डेल्टा होतं आणि डेल्टा प्लस आता डेल्टा प्लसनी पूर्ण डेल्टा रिप्लेस केलं का, तर तसं अजिबात नाही।
सिग्निफिकंट नंबर्स ज्याला म्हणतो आपण मोठ्या पद्धतीचं नंबर्स ते नाही आहेत आणि त्याच्या बाबतीतला शोध मात्र आपला सुरू आहे. मी 21 जिल्ह्यामध्ये आमच्या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये दर महिन्याला आम्ही 100 सॅम्पल्स घेतो आहोत. त्याचा बारकाईने अभ्यास करतो आहोत आणि त्याच्या बाबतीतल्या अभ्यासाच्या बाबतीतला महत्त्वाचा विषय म्हणजे त्याची ट्रॅव्हल हिस्ट्रीपासून तर त्याचं जे काही आहे किंवा त्यांनी वॅक्सिन घेतलं होतं का किंवा त्याला रिइन्फेक्शन झालं आहे का, अशा ज्या काही बाबी असतात त्या समजून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आहे. आणि यामध्ये केंद्रीय जी संस्था आहे NCDC ती पण राज्याच्या या प्रकल्पाला मदत करत आहे. आणि मला असं वाटतं की आज जे काही 21 पेशंट होते त्यातला एक 80 वर्षाचा वयस्कर व्यक्ती कोमॉर्बिड असलेला भरपूर तो दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे. परंतु बाकीच्या पेशंट्स स्थिर आहेत आणि बरेचसे पेशंट्स बरे होऊन घरीसुद्धा गेलेले आहेत. त्यामुळं घाबरण्यासारखाच असा कुठलाही विषय बिलकुल नाही आहे. मात्र यावर आपण निश्चित प्रकारे केंद्र शासनाच्या मदतीने लक्ष ठेवून आहोत. निर्बंध लावणे जाण्याची शक्यता काय? निर्बंध कुठलाही लावण्याचं काहीही सध्या कारण नाही. मी एकच सांगेल की कुठल्याही परिस्थितीत आपण आपलं सध्याचं जे काही सांगितलेलं आहे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर किंवा कोविडच्या अनुषंगिक वर्तणूक ती चालू ठेवणं मात्र सगळ्यांनी गरजेचे आहे. आणि ते जर आपण पाळलं तर मला वाटत नाही अडचणीचा कुठलाही विषय राहील. मुंबई पुलिस ने बोगस वैक्सीनेशन कैंप का पर्दाफाश किया. स्पेक्युलेशन्स रूमर्स या पसरताना दिसत आहेत. त्यामुळं एक फॅक्च्युअल माहिती आपल्याला देणं हे क्रमप्राप्त किंवा महत्त्वाचं होतं आणि त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त महोदयांच्या सूचनेनुसार हे ब्रीफिंग आपल्याला केलं जात आहे. ॲडिशनल CP नॉर्थ रिजन दिलीप सावंत आणि DCP विशाल ठाकूर यात साधारण 7 गुन्हे आत्तापर्यंत दाखल केले असल्यामुळं आणि व्याप्ती ही 3 रिजनमध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेल्या गोष्टीप्रमाणे आणि 2 कमिशनरेटमध्ये या गुन्ह्यांची व्याप्ती असल्यामुळं यात एक SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करण्यात आलेली आहे, ज्याचं नेतृत्व DCP विशाल ठाकूर, त्यांच्या मदतीसाठी ACP वडके आणि सगळे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स हे त्यांना रिपोर्ट करतील, जेणेकरून या गुन्ह्यामध्ये असणारे आरोपी, त्यांचं नेटवर्क, त्यांची प्रोक्युअरमेंट, त्यांचा मनी फ्लो हा सगळा एकाच चॅनेलचा दिसून येत आहे आत्तापर्यंत. त्यामुळं त्या तपासासाठी या सगळ्या व्याप्तीच्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऑलरेडी ॲडिशनल CP नॉर्थ रिजन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पहिल्या गुन्ह्याची माहिती दिलेली होती आणि त्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या विचारपूस आणि प्रोफेशनल ट्रेलमधूनच पुढील गुन्ह्यांची निष्पत्ती होत गेली. 30 मे रोजी हिरानंदानी हेरिटेज क्लब हाऊस SV रोड कांदिवली पश्चिम या ठिकाणी 10 ते 2च्या दरम्यान कोविड लसीकरण मोहीम हा कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आलेला होता. यामध्ये 390 या सोसायटीमधले सदस्य आहेत, त्यांना प्रत्येकी 1260 रुपये प्रमाणे कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आला. आता हा कॅम्प ऑर्गनाईज केल्यानंतर स्वाभाविकच प्रत्येक सदस्याला आपलं सर्टिफिकेट, लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळणं अशी मागणी होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी या कॅम्पचे जे ऑर्गनायझर होते त्यांना संपर्क करायला सुरुवात केली आणि त्या ऑर्गनायझरनी यामध्ये कोविन ॲपवरती माहिती सबमिट करायची आहे, डेटा आम्हाला सबमिट करा असं सांगितल्यानंतर साधारण 8-9 जूनच्या दरम्यान हा डेटा ज्या वेळेला सबमिट होऊन त्याच्यावरती सर्टिफिकेट निष्पन्न व्हायला लागले, त्यामध्ये असं निष्पन्न झालं की नाव तर बरोबर आहे, परंतु जागा, वेळ आणि तारीख या तिन्ही वेगवेगळ्या येत आहेत. यातनं शंका उपस्थित झाल्यानंतर या सोसायटीतल्या सदस्यांनी पहिल्यांदा एक ट्विट केलं आणि सबसिक्वेंटली पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्या अनुषंगानं 591/2021
हा गुन्हा नोंद झाला त्यामध्ये सबसिक्वेंटली काही सेक्शन्स वाढवण्यात पण आले, पण आत्ताचे लेटेस्ट सेक्शन जे आहेत त्या 308 कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, सदोष मनुष्यवधाचा सेक्शनसुद्धा आपण लावलेला आहे. 188 ऑफकोर्स आपल्याला माहीत आहे की कोविडच्या गाईडलाईनप्रमाणे लॉकडाऊन ऑर्डरचं उल्लंघन झाल्याबद्दल 268, 270, 274, 275, 276 हे सेक्शन अडल्ट्रेटेड ड्रग. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.